भाई ड्रोन पडलं माझं. मी आणि प्रथमेश आता ड्रोनच्या शोधात. अशाच कोणत्या तरी लाईनमध्ये अडकलं होतं आणि आता पडलं. ही रूम होती आमची. म्हणजे आता आम्ही अशी अस्ताव्यस्त केली. इकडनं बाहेर मंदिर आहे गणपतीचं. एवढा शांत परिसर आहे ना, बस एकदम निवांत आहे. आणि ही रूम पडली फक्त 650 रुपयेमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 3 एप्रिल 2025 आणि आत्ता आम्ही जम्मूपासून निघालो श्रीनगरच्या रस्त्याने. इथं जम्मूचं झू आहे. ज्याचं नाव आहे झॅम्बू झू. मला वाटत नाही इथं काय वेगळं बघायला भेटेल. आपल्या कात्रजच्या ह्याच्यात जे आहे तेवढंच असेल इथे पण. त्यामुळे इथे जायचं काय असं इंटरेस्टिंग वाटत नाही आहे. सो डायरेक्ट निघालोय श्रीनगरच्या रस्त्याला. आता लागले भयानक ट्रॅफिक. ऑलमोस्ट किती 5 ते 7 किलोमीटर फक्त पुढे आलोय आणि हे ट्रॅफिक. जे फ्लायओव्हर बांधायचं काम चालू आहे. जम्मू पण आता एक स्मार्ट सिटी होणार आहे. मेट्रोचं काम चालू आहे इथे. तेवढ्या करता हे लागलेलं आहे ट्रॅफिक. इथून ते डोंगर दिसत आहेत. सगळं आता काम चालू झाले. अरे बारके बारके. अरे लहानपणीचं गाण्या. काय डोंगर वाढ. आपण खाली उतरतोय तेवढंच परत वरती चढायचं सुद्धा आहे. रस्त्याचं काम चालू आहे. नशे में पूरी तो कैसी है हालत लग गई.
टनल जो आहे हा 16 किलोमीटर लॉंग आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता की जागोजागी 50 किलोमीटर पर आवरचा स्पीड मेंटेन ठेवण्यासाठी वॉर्निंग दिलेली आहे. इथे कोणीच रूल वगैरे मोडत नाही. अपोजिट साइडने फक्त गाड्या यायला रस्ता आहे आणि हा फक्त गाड्या जाण्यासाठी रस्ता आहे. ऑलमोस्ट संपत आलाय, संपलाच. 16 किलोमीटर 50च्या स्पीडने संपवलेत. हो वादिया काही बर्फ दिसला. ऑलमोस्ट श्रीनगरच्या घाटात आहे आणि इथे तुम्ही एकदा बघू शकता बर्फ तर दिसायला लागलेला आहे. पण 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 हे त्याच्या आधी ट्रॅफिक पण आहे. हे ट्रॅफिक त्रास देणार आहे खूप जास्त. बर्फ बोलवतोय या 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 आणि हे ट्रॅफिक आम्हाला आमच्यामध्ये हे ट्रॅफिक आहे फक्त आता, बस बाकी काय नाही. ऑलमोस्ट 2 तास झाले आम्ही थांबलो इथे. ट्रॅफिक म्हणजे असंच हळूहळू चाललंय. आता बाहेर बघावं लागेल काय विषय. ट्रॅफिक हॉर्न मस्त मागं दुबे आणि ती आली आपली गाडी जीपच्या मागं. सारी धूल उठा गया है. आलोय, अजून भरपूर वरती जायचे. पण आता इथे एक बघा, खालचा नजारा. एवढ्या डोंगराखाली लोक शेती करून राहतात. कॉन्वॉय चाललाय, BSF कॉन्वॉय. ओहो क्या बनवाई है इन्होंने. ये महिंद्रा की गाड़ी जो कि मैंने एक बार मूवी में भी देखी थी.
कॉन्वॉय चालले. इन वादियों में टकरा चुके हैं हमसे मुसाफिर तो कहीं दिल ना लगाया हमने. हवा चांगली गार आहे. अरे खाली घे म्हटलं मगाशी मित्र. मस्त वाटतं एकदम. बर्फ आहे. अजून जवळजवळ 60 किलोमीटर आहे काश्मीर, सॉरी श्रीनगर. पण हा सिनरी बघा. एवढं मस्त वाटतंय ना. टेम्परेचर आहे 14 डिग्री सेल्सिअस. संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि अजून सुद्धा इथे माझ्याकडे शब्द नाहीत वर्णन करायला. एवढं भारी आहे ना. हा डोंगर बघा. आता इथं सूर्याची किरण पडतायत. थोडस आता फोन वापरतोय S24 Ultra. मी आहे घरासमोर मस्त मोकळी जागा, थोडंफार शेत. गाइस अब एक दिक्कत हो गई है. ड्रोन उड़ा रहे थे और गिर गया बीच में. काय करणार, यालाच आयुष्य म्हणतात. बाई ड्रोन पडलं माझं. मी आणि प्रथमेश आता ड्रोनच्या शोधात. अशाच कोणत्या तरी लाईनमध्ये अडकलं होतं आणि आता पडलं.
जम्मू तावी नहीं, श्रीनगर की है लोकल। अच्छा, वो बर्फीले रास्ते से ही आती है ना? क्या नजारा है। आता ड्रोन उडवताना लिंक रोड है ना, थोड़ा केअरफुल। ड्रोन अडकलं का काय झालं काय कळलं नाही. ड्रोनची मोटर ओव्हरलोड झाली म्हटलं आणि जागेवरच अडकला, हवेतच होतं, सुधारलंच नाही. रस्ता एकदम म्हणजे असा आडव्या लाईनीत नेलं होतं ड्रोन. तर तिथं जायला म्हणजे काय करणार जरा आलं टेन्शन. नेमकी आता आहे भाई मदत केली. त्या गावात गेलो आम्ही. गावातून मस्तपैकी आता ड्रोन वगैरे त्या शेतात पडलेलं सापडलं की बाबा बॅटरी लो झाली आणि ते शेतात खाली पडलं. ड्रोन रिकवर केलं, एक शॉट घेतला तिथे आणि आता थोडेफार फोटो काढले कारण की तिथं जवळ एक नदी वगैरे एकदम मस्त. आता चाललोय आम्ही श्रीनगरच्या साईडला. ठीक है, थैंक यू भाई, बहुत मदद की आपने. मेरा नाम प्रथमेश और आपका नाम क्या है? मेरा नाम है रफीक जनाब। आप श्रीनगर के रहने वाले हो? मैं ये है ना, मैं जहाँ पर मैं गाड़ी में चढ़ा मैं उधर रहता हूँ जनाब। अच्छा, तो मैं भारतीय मीडिया फाउंडेशन का जनरल सेक्रेटरी हूँ। अरे वाह. तो और मैं आपके परवंचल माह पंचायत पार्टी का नेशनल सेक्रेटरी भी हूँ जनाब। अरे वाह. अभी यहाँ पे मतलब श्रीनगर में ऐसी कौन सी एक ऐसी जगह आपको मालूम है कि जहाँ पे मतलब नहीं कि टूरिज्म बहुत कम है और देखने के लिए बहुत सुंदर है? वो है डल लेक। डल लेक जी। कहाँ पे आता है वो श्रीनगर में? मैं श्रीनगर में मैं आपको दिखाऊंगा ना, मैं उधर तक आपको साथ में। ओके. और शाम को मतलब देखने लायक होता है या फिर सुबह ही आना पड़ेगा? नहीं जनाब, अगर शाम को आप उसमें किश्ती में चढ़ेगा, शाम को आप नज़ारा देखेंगे, क्या मजा आता है, बहुत मजा आता है। अभी बजे ऑलमोस्ट 6 बज गए ना? 6 बज गए. तो कितने टाइम तक वो देखने के लायक रहता है? शाम पूरी रात उधर, मतलब उधर है ना, मतलब वो जो हाउस बोट वाले हैं, हाँ हाँ हाँ, उसी में बैठो या होटल में. थोड़ा डल लेक के साथ ही होटल है, मतलब वो थोड़ा कम लेगा. ओके. वो जो ये किश्ती वाले हैं, हाँ. वो ज्यादा लेते हैं. अच्छा. तो उसमें आपको आराम हो जाएगा. फिर आप उधर से सुबह खुदा के फजल तरफ से लद्दाख निकलो. ओके. आहिस्ता आहिस्ता. ये बड़ा अच्छा सुझाव दिया आपने। हाँ, कि आज रात को उधर रुक के फिर लद्दाख निकल. हाँ हाँ, आपको फिर आराम. ये अच्छा सुझाव. अगर हाँ, अगर मेरे साथ ही आएगा पीर बाबा के पास, रात को महफिल करेंगे. महफिल मतलब हम तो दारू वगैरह पीते नहीं है. नहीं, हम दारू नहीं पीते हैं जनाब. अरे सॉरी मतलब महफिल, मुझे ऐसा लगता है कि हमारे में ना क्या दोस्त बोलते हैं महफिल मचाएंगे, रात को चिकन वगैरह खाएंगे. मतलब चिकन वगैरह नॉनवेज खाते हैं हम लोग. हाँ. लेकिन वहाँ दारू वगैरह नहीं पीते ना. हम भी नहीं दारू पीते हैं ना, कोई चीज पीते हैं. गलती से निकल गया मुझसे, तो सॉरी. ये पीर बाबा है, ऐसा हाँ. फकीर है ये, उसका मतलब अजमेर तक मुरीद है. अच्छा. बहुत लोग हैं उसके पास जनाब. ओके. तो उसने मुझे फोन किया, फटाफट निकलो. इसी तरह मैं निकल गया, अच्छा. क्योंकि उसका मानना पड़ता है. हाँ. मतलब ही विल, मतलब एज वेल एज द डिसिप्लिन इज द की ऑफ सक्सेस. जो उसका रब्त शब्द है, हाँ. बहुत बड़ा है. ओके. हाँ. आप सर क्या कर रहे हो? मैं अभी देखो अभी व्लॉग कर रहा हूँ ना मैं यूट्यूब के लिए. अच्छा. तो मेरा एक यूट्यूब पे चैनल है 12 राइडर्स. मैं पुणे से बिलोंग करता हूँ. अच्छा. हाँ. तो अभी मैंने जो सफर चालू किया है, पुणे से गया था पहले रामेश्वरम आपको पता है तमिलनाडु में? तमिलनाडु में. हाँ. तो वहाँ पे गया, वहाँ से फिर केरला में गया, केरला से वापस कन्याकुमारी गए और कन्याकुमारी से हम 3 दिन लगातार ड्राइव करते तक जम्मू कश्मीर कल रात को पहुँचे. हाँ. 30 अप्रैल को हमने राइड चालू करा था. 30 मार्च को कल पहुँचे हम. तो अभी आज सुबह मतलब थोड़ा बहुत नाश्ता करके अभी निकल चुके हैं हम श्रीनगर के लिए. तो मतलब जो भी ड्रोन शॉट हो सकता है, फोटोग्राफ हो सकता है, वो मैंने अभी खींच के लिए. अब रात में होटल में जाऊंगा या फिर हो मैं भी आपको इंटरव्यू देता था, मगर कपड़े लगाकर नहीं है. आप मुझे पूछते थे, मैं आपको मतलब एक इंटरव्यू लेता था कश्मीर के बारे में. अच्छा. कैसे लगा आपको? मतलब क्या बताएंगे, पीर बाबा ने बोला ना इसी तरह. नहीं, आते वक्त ये रोड है. ये रोड है. हाँ. तो मेरा नंबर ले लो आप जनाब. जरूर. ने क्या किया है? वो तो है.
कश्मीर जनाब जब डल लेक की तरफ आदमी पहले मतलब देखता था ना, हाँ। 7 दिन की भूख खत्म होती थी जब उसकी तरफ देखता था। बाप रे। ऐसा मतलब सुंदर है। आपने सारा कुछ साथ उठाया नहीं जनाब? सब साथ लेके चले। इतना नहीं उठाना था आपको, मतलब इतना सारा नहीं उठाना था। कम्बल एक उठा रहा बस। कंबल तो मैं मुझे यहाँ पे पहली बार आ रहा हूँ ना, तो यहाँ पे अगर चादर या फिर कंबल कम पड़े तो इसलिए मैं अपना घर वाले के लेके आया। मेरे पास दिल्ली के वो यार दोस्त हैं, वो मेरे पास आते हैं 10-20 दिन बैठते हैं, फिर अच्छा। वो घूमते हैं हर जगह पर। तो फिर मैं उनको अपना ही गाड़ी, मेरे पास वो इर्तिका गाड़ी है। हाँ, इर्तिका। बहुत महंगा है। ज़ैफ़रान वाली ज़मीन संपूर्ण हे आहे केशर उगवत आहे तिथे। जेफ्रान। हाँ नजर नहीं होता है इसका। हाँ अब आपको ठीक हो गई जाएगा, जो सनवारा है ना पहले ही, हाँ। डल लेक से ही पहले ही आप उधर ही बैठना, पहले फिर आसपास उधर ही बैठो। ठीक है। यहाँ रात्रीची आता भटकंती चालू आहे श्रीनगरमध्ये पोहोचलोय। आता उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत डायरेक्ट कुठं? सोनमार्गला उद्या निघणार आहोत। त्याच्या आधी एकदा श्रीनगर आम्ही बघून घेतोय रात्रीचं कसं आहे, परत यायचं श्रीनगरमध्ये फिरायला।